रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो, पण तीच कामे आपण जर थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करणार आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल. तर इथे जी आजची पहिली टिप्स आहे ती आहे अशा खोबऱ्याबद्दल. आता आपल्याला बरेच वेळ खोबऱ्याचं हे काम पडत असतो. आपण चिवड्यामध्ये खोबरं टाकतो, भाजीसाठी खोबरं वापरत असतो, तसंच अनेक पदार्थामध्ये आपण खोबऱ्याचा यूज हा करत असतो. पण जेव्हा आपण हे खोबरं असं चिरायला जातो किंवा कापायला जातो तेव्हा ते आपल्याला खूप असं कठीण जातं. मग काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे खोबरं आहे हे आपल्याला ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता आपल्याला याला छान असं किसता येईल. ते कसं, आता बघा तुम्ही इथे चाकूनेसुद्धा याला असे बारीक त्याचे काप करू शकता, पण इथे जर चोकर आपण वापरलं तर चोकरने अगदी सहज याला किसता येतं. बघा किती लवकर याला असं याचे जे साल आहे किंवा याचा जे किस आहे तो निघत आहे. आता आपण अशा प्रकारे किस काढून याला बारीक मिक्सरमधून फिरून घेऊ शकतो आणि तुम्हाला ज्या भाजीमध्ये याला यूज करायचा आहे किंवा कोणत्या पदार्थामध्ये यूज करायचा आहे तिथे वापरू शकतो. नक्कीच ही टिप्स तुमच्या खूप अशी कामी येईल. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. कितीही कठीण जर खोबरं कापायला तुम्हाला वाटत असेल, चिरायला वाटत असेल तर नक्की ट्राय करा. पावशीने जर आपण चिरायला गेलो, चाकूने जर चिरायला गेलो तर ते आपल्या हातावर येण्याची शक्यता असते. म्हणून ही टिप्स नक्की यूज करा. आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा मुळ्याबद्दल. मुळा आपण रोजच खाण्यासाठी जेवणामध्ये वापरत असतो, पण याच मुळ्याचा आज आपण वेगळा वापर पाहणार आहोत. तो कसा, लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत दातदुखीचा हा त्रास प्रत्येकाला असतो. मग त्याच्यासाठी आपण पेनकिलर घेतो किंवा दवाखान्यात जातो, पण थोड्या वेळ आपण गोळी घेतली की आपल्याला तो आराम वाटतो आणि आणखी थोड्या वेळाने आपले दात दुखायला सुरुवात होतं. मग आपण इथे काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे एक त्याचं कापलेलं असं पीस आणि कापल्यानंतर त्याला असं बारीक किसून घ्यायचं आहे. आता हा मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर हा जो किस आहे हा आपल्याला घालायचा आहे चागाडणीत. आता एक वाटी घ्यायची, वाटीवर चागाडणी ठेवायची, त्याच्यावर हा किस घालायचा आणि याच्यातला जो रस आहे तो आपल्याला या वाटीमध्ये असा काढून घ्यायचा आहे. आता बघा या प्रकारे थोडं असं प्रेस केलं की याच्यातला जो रस आहे तो निघून जातो. आणि जर तसा जास्त रस निघत नसेल त्याच्यावर थोडं पाणी घालूनसुद्धा आपण याचा रस काढू शकतो. आता बघा या रसाचा आपण यूज कसा करू. आपल्याला काय करायचं आहे की हा रस घ्यायचा आहे आणि या रसाने आपल्याला टाकायच्या आहे गुराळ्या. आता आपल्याला ह्या गुराळ्या सलग 7 ते 8 दिवस सकाळ व संध्याकाळ टाकायच्या आहे. याने काय होईल की आपल्या दातामध्ये असलेला जो किडा आहे तो मरेल व आपली जी दातदुखी आहे ती कमी होईल. नक्की ट्राय करा. आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण की मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते. समोरची टिप्स आहे अशा कंगव्याबद्दल. आपण रोजच कंगव्याचा यूज हा केस विंचरण्यासाठी करत असतो आणि काही दिवस झाले की काय होतं की आपल्या कंगव्याला असा मड साचतो. मग त्या कंगव्याचा मड काढणे आपल्यासाठी खूप असं कठीण होतं. मग काय करू शकतो, तिथे आपल्याला 2 कंगवे घ्यायचे आहे आणि एका कंगव्याने दुसऱ्या कंगव्यामधला असा दात त्याच्यातला असा मड आपण काढू शकतो. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. अगदी सहज हा मड निघतो. एका कंगव्याने दुसऱ्या कंगव्यातला व दुसऱ्या कंगव्यातला पहिल्या कंगव्याने असा आपल्याला हा मड काढायचा आहे. नंतर आपल्याला गरम पाणी करायचं आहे. गरम पाण्यामध्ये आपल्याला हे कंगवे टाकायचे आहे, तसंच थोडासा निरमा टाकायचा आहे आणि थोडा वेळ मुरू देऊन आपल्याला स्वच्छ असे धुवायचे आहे. तुमच्या लक्षात येईल की जे खूप असे जुनाट वाटत होते किंवा जे खूप असे मळलेले कंगवे होते ते पूर्णतः साफ होईल. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता इथे दोन्ही कंगव्यातला मड मी पूर्णतः काढलेला आहे. आता मी याला छान गरम पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे. नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता कंगवे आपले छान असे क्लीन झालेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स, तव्यावर मिठाबरोबर चहापत्ती का टाकायची. आपल्याला इथे सगळ्यात पहिले घ्यायचा आहे तवा गॅसवर असा गरम करायला ठेवायचा आहे. गॅसवर तवा छान असा गरम झाला की आता आपल्याला याच्यावर घालायचं आहे मीठ इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे काचेची भांडी किती आहे त्या हिशोबाने इथे मीठ घेऊ शकता. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यात घालायची आहे चहा पावडर घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी.
पाणी आता तुम्हाला जितपत त्याचं लिक्विड करून घ्यायचं आहे तेवढं पाणी घालायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि या पाण्याला आपल्याला काढायची आहे छान अशी उकळी. आता काय होतं की आपल्या घरी काचेच्या वाट्या ह्या असतो किंवा काचेचे भांडेही असते आणि काही दिवस त्याचा वापर झाला की त्याचे जो चमक असते किंवा त्याचं जे ती पूर्णतः कमी झाली अशी आपल्याला वाटते. कारण की जी चकाकी आपण नवीन भांडे आणतो तेव्हा असते तशी त्याच्यामध्ये ती राहत नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, छान या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की आपल्याला एका भांड्यामध्ये हे पाणी काढून घ्यायचं आहे. हे पाणी काढल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं थंड पाणी. थंड पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे काचेच्या वाट्या किंवा आपल्या घरी जेही काचेची भांडी आहे ती भांडी या जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे त्या लिक्विडने धुवून घ्यायची आहे. आता बघा मी इथे काचेची वाटी दाखवत घेत आहे आणि ती काचेची वाटी इथे अशी घासून घेत आहे. याने काय होईल की याच्यावर साचलेला जो मळ आहे किंवा याची जी चमक आहे गेलेली ती पुन्हा वापस येण्यास मदत होईल. नक्की ट्राय करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता मी पूर्णतः काचेच्या वाट्या किंवा काचेचे जे ग्लास आहे ते असे धुवून घेतले. तुमच्याकडे भरणे असो काचेची कोणतीही भांडी असो त्याचे तुम्ही ह्या लिक्विडने ते स्वच्छ असे धुवू शकता. आता आपण याला पाण्याने सुद्धा धुवून घेऊया. पाण्याने धुतल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच याची जी चमक होती ती वापस आलेली आहे. नक्की ट्राय करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो. धन्यवाद.